राहुल चौधरी मेन फ्रॉम सातखोरचा हा स्कोरर। आणि ह्या ठिकाणी कमिटीकडून एक आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे की कुडूस टीम वेळेवरती उपस्थित न असल्या कारणाने ह्या स्पर्धेतून त्यांना बाहेर केले गेले, ही सूचना माझ्यापर्यंत दिली गेली। तर जाऊया मैदानात। इथे मात्र जरूर एक धाव, पहिली धाव इथे मात्र जोडली गेली। जरूर गोलंदाज विशाल कडून या ठिकाणी गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय पहिला चेंडू, चांगला चेंडू टाकला विशालने आणि इथे मात्र एक धाव जरूर येताना पाहिली गेली। पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवट टप्प्याचा चेंडू, एक चांगला चेंडू या ठिकाणी देखील आपण पाहतोय। गुड बॉल, यावेळेस एकच धाव कंप्लीट होईल। धाव संख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती 2 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला जोडल्या गेल्यात। 2 चेंडू 2 धावा। फलंदाजांची जोडी जर पाहिली तर रितेश आणि अमितची जोडी मैदानात। सरळ बॅटनं यावेळेस देखील चांगला फटका, सिवतेज केलीचा पाडा हा देखील एक चांगला संघ आहे। वाडा तालुक्यातला हा संघ आहे। बरीच वर्ष टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नकुल ह्या संघाने देखील बरेच उन्हाळे बरेच पावसाळे ह्या संघाने देखील पाहिलेत। आपल्या परिसरामध्ये नेहमी खेळत असतो, चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून झालेलं आहे। आज पुन्हा ह्या ठिकाणी जरूर एक मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना स्वीप मारण्याचा प्रयत्न, यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। डॉट चेंडू येताना पाहिला गेलाय। स्कोर बोर्डची संख्या या ठिकाणी 3 आहे। 4 चेंडू टाकून झालेत। आतापर्यंत चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज चाललाय विशाल आपल्या गोलंदाजी मार्क वरती। ह्यावेळेस जरूर रडार मध्ये आहे चेंडू, उडवलंय या चेंडूला षटकाराकरिता बिग हिट, चांगला फटका इथे मात्र घडवलाय। सिवतेज केलीचा पाडा ह्या संघाकडून। धावसंख्या लागते 9 स्कोर बोर्ड वरती। 5व्या चेंडूवर रडार मध्ये चेंडू जरूर नकुलाला आणि तारीफ करावी लागेल अमितची। ह्यावेळेस त्यांनी मात्र चेंडूला उडवलं गेलंय। मिडांच्या वरून एक चांगला लांब लचक षटकार देखील पाहिला गेलाय। हलकासा सलाम मशवरा देण्याचं काम इकडे मात्र मुसारणे संघाकडून होताना आपण पाहतोय। पाहूया ही चर्चा किती योग्य ठरेल, कारण शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला गोलंदाज विशाल कडून येताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा सरळ बॅटनं यावेळेस चांगला स्ट्रोक देखील आहे। तू सीमा रेषेवरती फिल्डर आपण पाहतोय। सिंगल धाव येईल। 1 धावेनं स्कोर बोर्ड 10 या धाव संख्येवरती येताना आपण पाहतोय। 10 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डला जोडले गेलेत। पहिलं षटक कंप्लीट, 10 धावा जरूर या ठिकाणी जोडल्यात। अडवी 11 मुसारणे संघ हा देखील नकुल करत तर एक चांगला संघ आहे। त्यांच्याकडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे। बरीच वर्ष ह्या टीमचा खेळ देखील नकुल मी पाहिलाय आणि जबरदस्त एक चांगला संघ आहे। बॅलन्सिंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यानंतर चांगली गोलंदाजी अटॅक आहे। आज दोन्ही संघ दावेदार आहेत, परंतु पहिल्याच फेरीमध्ये दोन्ही संघ आमने सामने आहेत। एकाच तालुक्यातील हे दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता या ठिकाणी राईट टर्म ओव्हर द विकेट न एच लागली गेले। ओ चान्सेस आहेत चान्सेस होते रनआउटचे। जेल ड्रॉप रनआउटची संधी देखील मिस। 2 चान्सेस होते मुसारणे संघाकडे, दोन्ही चान्स निघून गेलेत। धाव संख्या येईल 1 धावेने पुढे 11 धावा स्कोर बोर्ड वरती। चेंडू ह्या षटकात टाकून झालेत आतापर्यंत एक चेंडू जरूर टाकलाय। पहिला चेंडू इज लागली गेली होती, विकेट किपरने झेल सोडला, त्यानंतर रनआउटची संधी देखील मिस झाली। पुढचा चेंडू ह्या षटकातला गुड शॉट। पुन्हा एकदा झेल सोडलाय। सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी मिस्टेक होताना टीम मुसारणे ह्या संघाकडून आपण पाहतोय। ह्यावेळेस देखील झेल ड्रॉप होताना अखिला फिल्डर ऑन साइडला सीमा रेषेवरती, परंतु झेल ड्रॉप म्हणायला हरकत नाही। धाव संख्या 12 या आकड्यावरती आहे। 2 चेंडू ह्या षटकात टाकलेत। ह्यावेळेस गोलंदाजी करत असताना राजेश चांगली गोलंदाजी, काय क्वालिटी गोलंदाजी। 2 चेंडूवरती 2 संध्या गमावल्यात। पुढचा चेंडू
पुन्हा एकदा गॅबलेस ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय. बॉल फाईनली क्षेत्रात सीमारेषा पार. गॅबलेस चौकार. मुरबाड सोनारपाडा आणि साई सावली बोट जर संघ उपस्थित असतील तर कमिटीशी कॉन्टॅक्ट करायचे मित्रांनो. मुरबाड सोनारपाडा आणि साई सावली बोट संघ उपस्थित असतील तर प्रतिनिधींनी येऊन कमिटीशी कॉन्टॅक्ट करा ही सूचना असेल. धन्यवाद नकुल. स्कोरबोर्डची संख्या या ठिकाणी आपण पाहतोय 16. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. बिग हिट इज द बिग हिट. षटकार सुरेख फटका. शिवतेज केलीचा पाडा. हा संघ जरूर संधीचं सोनं करायला लागलाय असं म्हणायला नकुल हरकत नाही, कारण सुरुवातीला 2 संध्या दिल्या गेल्या जरूर मुसारणी संघाकडून आणि त्याचा परिणाम जर पाहिला ना तर 2 चांगले या ठिकाणी स्ट्रोक, 1 चौकार 1 षटकार. 22 धावा लागल्या गेल्यात. धाव फलकावरती षटक क्रमांक 2 आगे. चेंडू 4 टाकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आगे. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द स्टंप. क्या बात है, खूबसूरत स्ट्रोक. गजब टाइमिंग के साथ कॅबेलेस देखील उडवले गेले. पॉइंट क्षेत्रातून चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला फटका. स्कोरबोर्डची संख्या 26 या आकड्यावरती गेले. 26 या आकड्यावरती आपण पाहतोय लगातार नकुल या ठिकाणी 3 चेंडूवरती चांगले प्रहार आपण पाहिले गेलेत अमित नावाच्या खेळाडूकडून. खरं तर शिवतेज संघाचा हा ओपनर आहे. आ 30 धावा झाल्यात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा लागल्या. 2 षटक टाकून झालेत की खूप महागड षटक आपण पाहिलं. तिसरं षटक पुन्हा एकदा विशाल घेऊन येताना अणवी 11 मुसारणी संघाकडून तिसरा गोलंदाज ह्या ठिकाणी तिसरं षटक टाकण्याकरिता विशाल नावाचा गोलंदाज. खरं तर पहिलं षटक टाकलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आहे संघाकरिता. तिसरं षटक. पुढचा चेंडू गोलंदाज फुलटॉस. कॅबेलेस हवेत चेंडू गेलाय. झेल देखील ड्रॉप. तिसरा झेल ड्रॉप आहे. निराश होईल टीम जरूर ह्या ठिकाणी मुसारणे, कारण एका मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर तिसरा मिस कॅच ह्या संघाकडून होताना पाहिला गेलाय. 3 चान्स दिल्या, 3 संध्या दिल्या गेल्या 2 फलंदाजांना, आणि जर एवढ्या संध्या दिल्या तर नक्कीच मात्र शिवतेज हा संघ जरूर धावा काढेल अशी अपेक्षा देखील आहे. पुढचा चेंडू ह्या षटकातला गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा पहा किती जबरदस्त षटकार आहे. लांब लचक फेकून दिलाय चेंडूला. पुन्हा 6 धावेसाठी षटकार. स्कोरबोर्डची संख्या 37 ह्या आकड्यावरती येताना काय बॅटिंग करताना पाहिले गेलंय अमित नावाच्या ह्या फलंदाजाला मैदानामध्ये. शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाचा प्रारंभिक ओपनर आहे. क्या बात है यार, कमाल बैटिंग और दर्शनीय बल्लेबाजी, विश्वसनीय बल्लेबाजी, बेमिसाल और कमाल बल्लेबाजी जिसको कहा जाता है. चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलंय अमित नावाच्या ह्या खेळाडूने. शिवतेज संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा
लूज बॉल धीम्या गतीचा चेंडू होता ह्या वेळेस प्रयत्न ऑन साइडला झालाय दुसऱ्या धाबेचा होतोय प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट केल्या गेल्या 2 रन्स ह्या बॉल वरती येतील तब्बल स्कोर बोर्ड 39 च्या आकड्यावरती आहे 39 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या स्कोर बोर्डला 3 चेंडू टाकून झालेत खरं तर ह्या तिसऱ्या षटकामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल पुढचा फटका घे बॉल पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीकडे जाताना चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस चेंडूला रोखलं गेलंय 1 धाव येईल ह्या बॉल वरती स्कोर बोर्ड 1 ने पुढे सरकेल 40 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय यस आमची पाठी राखी या ठिकाणी चंद्रकांत रावते सर श्रीराम दादडे क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे खरं तर सर आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी मैत्री ग्रुपच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे ह्याच गावचे आहेत आणि जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक जरूर आलेत चौघ्या मैदानात स्कोर बोर्ड 41 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड लागे त्या षटकातला शेवटचा चेंडू येणं अजूनही शिल्लक आपण पाहतोय अंतिमचा चेंडू एच लागला गेलाय गाडी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू विकेटच्या पाठीमागे जाताना पाहिला गेलाय यावेळेस 1 धाव घेईल स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली 42 या आकड्यावरती येताना 42 रन्स 3 ओव्हर झाल्यात आणि आतापर्यंत 42 धावा आपण पाहतोय टॉस साठी आमचे रावते सर टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील हॅलो तर ह्या ठिकाणी सातपाटी संघाने नाणेफेक जिंकले आहे प्रथम आपण कोणत्या प्रकारचा निर्णय घेत आहे आपण या ठिकाणी बोलायचंय आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू तर ह्या दादड गावामध्ये ह्या पिचवर ह्या खेळपट्टी प्रथमतःच आपण ह्या ठिकाणी आलेले आहेत ह्या ठिकाणी कसं फिलिंग होतंय आम्ही इथे प्रथमतः खेळायला आलोय अजूनही ग्राउंडवर उतरलो नाही पण चांगलं वाटतंय आयोजन चांगलं आहे समोरचा संघ तेवढा तुलोब आहे कशा प्रकारची रणनीती असेल आम्ही त्या संघाला ओळखतोय अशी काही रणनीती नाही आमचा नॅचरल जो गेम आहे तो करण्याचा प्रयत्न असेल थँक्यू त्यानंतर दुसरा संघ आहे आपण सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे काय नाही चांगली टुर्नामेंट आहे आम्ही पण फर्स्ट टाइम आले खेळायला आणि खूप सुंदर नियोजन आहे दोघांनाही बेस्ट लक थँक्यू धन्यवाद रावते सरांनी जरूर टॉस केलाय त्यानंतर दोन्ही कर्णधारांना विचारले गेले की टुर्नामेंट कशा पद्धतीची आहे खेळपट्टी कशा पद्धतीची आहे दोन्ही खेळाडूंचं उत्तर होतं की एक चांगली जबरदस्त आयोजन टुर्नामेंट आपण पाहतोय प्रतियोगिता आपण पाहतोय चौघ्या मैदानात यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा चौथं षटक टाकण्याकरिता गुड शॉट पुन्हा एकदा फिल्डर तैनात आहे खरं तर खराब क्षेत्ररक्षण यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहिला गेलाय फिल्डर तैनात होता परंतु इथे मात्र मिस केलंय बॉलला आणि चौकार घेताना आपण पाहतोय शिवतेज केलीचा पाडा या संघाची धावसंख्या यावेळेस अमित नावाच्या खेळाडूने काय गजब बॅटिंग केले 41 या धावसंख्येवरती नॉट आउट आहे कमालीचं प्रदर्शन अमित ह्या खेळाडूकडून आपण पाहतोय टोटल 46 धावींमध्ये 41 धावीवरती नॉट आउट का फलंदाज
यावेळेस पुन्हा एकदा बॉल चाललाय, पाहूया बॅट कड आहे की अतिरिक्त 22च्या धावा येतील. यावेळेस प्रयत्न 22चा इशारा पंचांकडून आला गेलाय, म्हणजे अतिरिक्त धावा जरूर. स्कोर बोर्ड जर पाहिला ना यावेळेस 2 ने पुढे सरकेल 48 ह्या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. खरं तर ह्या षटकात 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, अजूनही येणारे कमीत कमी 4 चेंडू 41 धावेवरती. अमित हा मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फुलटॉस चेंडू होता, यावेळेस बाद झालाय. खरं तर यावेळेस अमित रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नात 41 या धावसंख्येवरती तो या ठिकाणी बाद झालाय. पहिला गडी बाद होताना शिवतेज केलीपाडा संघाचा हा पहिला विकेट इथे मात्र बाद झालाय. 48 टोटल संघाचा स्कोर बोर्ड. चांगली इनिंग खरं तर म्हणायला हरकत नाही. अमित ह्या खेळाडूकडून 41 धावा तब्बल त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या गेल्या. आउट झालाय शेवटच्या क्षणाला, परंतु पाहूया नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनला महेंद्र हा फलंदाजी करण्याकरिता शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिला गेलाय. पाहूया ह्या षटकात अजूनही येणं 3 चेंडू बाकी आहेत. संतोष गोलंदाजी मार्कवर आहे. मुसारणे संघाचा हा गोलंदाज त्यावेळेस आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया चांगली गोलंदाजी होईल का, कारण पहिल्या बॉलवरती जरूर शिकार होताना पाहिला गेलाय. चांगला गडी बाद केलाय, एक सेट फलंदाजाला बाद केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, यावेळेस मागे सरकून बॅटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 22चा इशारा पंच आमच्यापर्यंत करताना पाहिले गेलेत. यावेळेस एक धाव गेल. टोटल स्कोर बोर्ड 49 ह्या धावसंख्येवरती घेताना पाहिला गेलाय. ह्या षटकातले अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. पाहूया यावेळेस ऑन स्ट्राईकला रितेश हा खेळाडू आपण पाहतोय. फुलटॉस पाहूया हवेत चेंडू आहे, चेंडूच्या खाली फिल्डर सोपा झेल, नो मिस्टेक. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण टीम मुसारणे संघाकडून होताना पाहिलंय. दुसरा गडी बाद बॅक टू बॅक झालाय. 2 विकेट गेलेत. 49 ह्या धावसंख्येवरती 2 गडी बाद होताना आपण पाहिलेत. 2 विकेट 49 धावा. आजचा दिवस खरं तर एक जबरदस्त दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये देखील चांगले संघ ह्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. चांगल्या टीम्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हा जवळ 8वा दिवस आहे ह्या स्पर्धेचा. 15 नोव्हेंबरचा दिवस. उद्या मात्र मेगा फायनल डे असेल. उद्याच्या दिवसामध्ये मोठे सितारे या ग्राउंड वरती येतील अशी उम्मीद आहे, कारण कालच आपण पाहिलं होतं बंटी पटेल खुशबू गुजरात की वो खिलाड़ी इस मैदान पर आपको देखने को मिलेंगे आइकॉन बनकर. वलसाड गुजरात तिथल संघामधून येईल. यावेळेस पुलचा फटका आहे. ऑन साइडला चेंडू जाताना आपण पाहतोय स्क्वारलेक रिजन वरती. यावेळेस प्रयत्न होतोय दुसऱ्या धावेचा. स्कोर बोर्डची संख्या जवळ 51 ह्या धावसंख्येवरती येताना आपण पाहतोय. त्यानंतर महाराष्ट्रातला एक मोठं नाव बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच स्टार प्लेअर केतन मात्रेचंही नाव चर्चेत आलंय. जरूर सैराज धोडीपाडाचा पॅकर म्हणून येईल अशी सूचना कालच्या दिवसामध्ये आली होती. स्कोर आता मात्र 4 षटकं टाकून झालीत आणि स्कोर बोर्ड 51 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला आपण पाहतोय. 51 धावा. नु गोलंदाज यावेळेस अरुण आपल्या गोलंदाजी मार्क वरती येताना पाहतोय. शेवटचे षटक हाताळण्याकरिता 51 धावा. चांगली धाव संख्या जरूर शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाकडे आतापर्यंत आहे. सुरुवात चांगली झाली होती. अमित नावाच्या फलंदाजाने 41 धावा बनवल्या गेल्या. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येताना पाहिले. शेवटचे षटक एका बाजूने आपण पाहतोय अनबी 11 मुसारणे हा संघ. पाहूया किती धावांपर्यंत रोकेल शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाला किती धावांपर्यंत रोकेल हा सवाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम आहे, कारण चेसिंग थोडस कठीण आहे. या ग्राउंड वरती कमी धावा देणं अपेक्षित असेल गोलंदाजाकडून, परंतु पाहूया शेवटचे षटक आहे. अर्थात बॅट मोर द विकेट न यॉर्कलेनचा चेंडू मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कदाचित
एकच धाव. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना तर एका धावेनं 52 ह्या धाव संख्येवरती येताना आपण पाहतोय. दोन्ही वाडा तालुक्यातील संघ आहेत, कारण एकाच तालुक्यातील येणारे हे दोन्ही संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जरूर एक दुसऱ्याच्या खेळ जर पाहिला ना तर दोन्ही संघांना ठाऊक आहे की कशा पद्धतीने समोरचा संघ बॅटिंग करतोय, फिल्डिंग करतोय आणि गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेस क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. पुन्हा एकदा विकेट तिसरा ह्या ठिकाणी बाद झालाय. 3 गडी बाद होताना आपण पाहिलेत. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना तर अर्थात 52 धावा स्कोरबोर्डला ह्या ठिकाणी लागल्या गेल्यात. चेंडू आतापर्यंत ह्या षटकात 2 टाकून झालेत. येणारे 4 चेंडू आजुडी जरूर सिवतेज केलीचा पाडा ह्या संघाकरिता येणं बाकी आहे. त्यानंतर मैदान क्रमांक 2 वरती एक चांगला सामना त्या ठिकाणी परेश 11 विरुद्ध सातपाटी हा सामना सुरू होणार आहे. सेकंड राऊंडचा खरं तर तो सामना आहे. एक प्रेक्षणीय सामना म्हणायला हरकत नाही. दोन्ही चांगले दिग्गज संघ आहेत. तर सहाव्या मैदानात ह्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. चांगली गोलंदाजी अरुण कडून होताना ह्या षटकामध्ये ओव्हर द विकेट न आउट ऑफ द स्टंपचा चेंडू ड्राईव्ह केले गेले. यावेळेस बॉल पुन्हा एकदा डीप कव्हर रिजनला जाताना पाहिला गेलाय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली तर एका धावेनं हलकीशी पुढे सरकताना तब्बल मात्र 53 ह्या धाव संख्येवरती आहे. 3 गडी बाद 53 धावा. पुढचा चेंडू घ्या षटकातला पुन्हा एकदा फलंदाज सामना करण्याकरिता सज्ज होईल. राईट ऑफ ओव्हर द विकेट न शॉर्ट पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला फिल्डर बाउंड्री लाईन वरती सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहिलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रयत्न तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल आणि सफल ठरला गेलाय. 3 धावा ह्या बॉल वरती येताना पाहिल्या. स्कोरबोर्ड 56 ह्या आकड्यावरती आहे. चेंडू अजूनही जवळ 2 ह्या षटकातले शेष आपण पाहतोय. अंतिमचे 2 चेंडू घेणं बाकी आहे. चांगली धाव संख्या 56 धावा सिवतेज संघाकडून लागली गेली. स्कोर बोर्ड वरती एक चांगली टोटल आपण इकडे पाहतोय. स्कोरबोर्डची संख्या आपण पाहतोय या ठिकाणी जरूर 56 धावा स्कोरबोर्डला येताना आपण पाहिल्या गेल्यात. 56 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सौग्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विकेट ह्या ठिकाणी बाद केले गेले. फलंदाजाला पुन्हा एकदा अजून एक विकेट, अजूनही 1 चेंडू जरूर शिल्लक आहे. 4 चेंडू आतापर्यंत जरूर बल्कि 4 विकेट्स आतापर्यंत झालेत. आणि जरूर ह्या षटकातले विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. अंतिम चेंडू ह्या ठिकाणी शेष आहे. मुरबाड सोनारपाडा विरुद्ध साईसावली बोट ह्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण प्लीज यायचं आहे टॉस साठी. मुरबाड सोनारपाडा विरुद्ध साईसावली बोट हा सामना आहे पुढचा. 2 रन शेवटच्या बॉलवरती. टोटल धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 58 धावा स्कोर बोर्डला आहेत आणि तब्बल चेसिंग मात्र 59 धावेचं चेसिंग आहे. 59 धावेचं लक्ष्य.
तर जाऊया मैदानात ती मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत जर पाहिले तर स्कोर बोर्डची संख्या 58 धावा आहेत आणि 59 धावेचं लक्ष या ठिकाणी चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू जरूर या ठिकाणी जरूर मुसारणे संघाकडून मैदानात येताना पाहिले गेले। योगेश वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। साई सावली बोट टीम संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय। मुरबाड सोनारपाडा संघ आला असेल तर आपला कर्णधार टॉससाठी पाठवायचा आहे। मुरबाड सोनारपाडा संघ विनंती आहे की आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉससाठी। जाऊया मैदानात स्कोर बोर्ड जरूर एक मोठा आहे कारण इथे मात्र 59 धावांचं लक्ष आहे। 59 धावा चेस करण्यासाठी मैदानात टीम मुसारणे या ठिकाणी खेळण्यासाठी येताना आपण पाहतोय पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे। पाहूया किती चांगलं कनेक्शन, गुड कनेक्शन। पहिल्याच चेंडूवरती चेंडू उडवलाय षटकारासाठी 6 धावा। मोठा फटका पहिल्याच बॉलवरती येताना बिग हिट। चांगली सुरुवात साईनाथ कडून होताना आपण पाहतोय। गुड स्टार्ट। या ठिकाणी जरूर टार्गेट तर मोठा आहे परंतु अशा पद्धतीची जर बॅटिंग झाली ना तर ते टार्गेट चेस करण्याची क्षमता देखील ह्या संघाकडे आहे। पुढचा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेट न स्लोअर वन धीम्या गतीचा चेंडू टाकला गेलाय। चेंज ऑफ द पेस कॅमेलिस, गुड बॉल। अचानक मात्र चेंडूची गती कमी ठेवण्याचा प्रयत्न जरूर होताना कारण व्हेरिएशन ठेवणं आवश्यक आहे। क्रिकेटच्या दुनियेत व्हेरिएशन खूप कामी येतात आणि या ठिकाणी तेच चित्र आपण पाहिलं गेलं। पहिला चेंडू थोडासा गतीदार होता तो दुसरा चेंडू मात्र हलकासा धीम्या गतीने टाकला गेलाय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ह्या वेळेस हवेत बॉल गेलाय। पाहूया झेल होईल का, फिल्डर तैनात। झेल सोपा पहिला शिकार साईनाथच्या रूपानं ह्या ठिकाणी मुसारडे संघाचा खेळाडू बाद झालाय। पहिला गडी बाद होताना आपण पाहतोय स्कोर बोर्ड 6 ह्या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आपण पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी गडी बाद होताना स्कोर बोर्ड जरूर 6 ह्या धावसंख्येवरती आहे। 6 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला आपण पाहतोय। 6 गिरण संख्या। राजेश नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ऑलराऊंडर, वाडा तालुका क्रिकेटचं एक चांगलं नाव मैदानाच्या आतमध्ये जाताना यावेळेस आपण पाहतोय कारण 59 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे। सुरुवातीच्या षटकात पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय। मनोवैज्ञानिक दबाव असं म्हणायला हरकत नाही। पाहूया दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहिला तर रितेश चांगली गोलंदाजी करताना पाहिला गेलाय। पहिल्या बॉलवरती षटकार खाल्यानंतर एक चांगलं कमबॅक त्या गोलंदाजाने ह्या ठिकाणी करून दाखवलं गेलंय। जिसको कहा जाता है ना कि एक चैंपियन बॉलर के पास किनारों से उभरने का अद्भुत हुनर होता है आणि तेच चित्र ह्या ठिकाणी गोलंदाजाकडून आपण पाहिलंय। पुन्हा गेलाय गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती। चेंडू क्रमांक 4 टाकण्याकरिता तो सज्ज होईल परंतु त्याच्या समोर यावेळेस राजेश आहे मुसारणे संघाचा एक चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो यावेळेस बॅटिंग साठी ऑन स्ट्राइक वरती आहे। धीम्या गतीचा चेंडू सरळ बॅटने ढकललं गेले चेंडूला परंतु सर्कल मध्ये चेंडू फीड होईल। नो मिस्टेक, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होताना पाहिलं गेलंय। एक धाव। स्कोर बोर्डची संख्या 7 ह्या आकड्यावरती आहे। आतापर्यंत आपण पाहतोय धाव संख्या 7। 4 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा। हलकीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना कारण जरूर 5 ओव्हर मध्ये 30 चेंडूंमध्ये टोटल 59 धावांचं लक्ष आहे आणि पहिलं षटक 4 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत। धावसंख्या 7 च्या आकड्यावरती आहे। एक गडी बाद होत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी रितेश चेंडू टाकण्यासाठी सज्ज। गुड बॉलिंग। पुन्हा एकदा चकवलं गेलंय फलंदाजाला। सुरेख चेंडू या ठिकाणी डॉट आलाय। 5वा चेंडू डॉट येताना आपण पाहतोय। अंतिम सवाल ह्या षटकाचा काही गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाकडून रितेश या गोलंदाजाकडून होताना पाहिली गेली। शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाचा हा प्रमुख गोलंदाज आहे। एक लाजवाब गोलंदाजीचे स्पेल। पुढचा चेंडू
फुलटॉच इथे मात्र ज्यादा लंबाईचा चेंडू स्वीप केलाय स्क्वेअर क्षेत्रातून चौकार येताना पाहिलाय फुलोरलेनचा चेंडू लॉर फुलटॉचच्या रूपानं भिरकावून दिलाय बोर्डी लाईनच्या बाहेर चौकाराकरिता पहिला चौकार इनिंगचा येताना आपण पाहतोय धावसंख्या घ्यावेलेस 11 एक षटक 11 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या 11 धावा अणवी 11 मुसारणे ह्या संघाच्या नावावरती येताना आपण पाहतोय एकच सडक आतापर्यंत टाकून झाले पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वरती कोण घेईल हा प्रश्न आहे कारण ह्यावेळेस देखील पहिलं षटक आतापर्यंत पहिले 5 चेंडू जबरदस्त टाकले गेले परंतु अंतिमचा चेंडू थोडासा फुलोरलेनचा टाकला कारण अंतिमचा चेंडू फुलोरलेन असल्या कारणाने फलंदाजाने सहज मात्र त्या चेंडूवरती एक चांगला चौकार वसूल केला लॉन फुलटॉच चेंडू होता खरं तर परंतु एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला आडव्या बॅटने जरूर परंतु स्क्वेअर चा फिल्डर सर्कल न असल्या कारणाने नो चान्स बाय फिल्डर आपण पाहिलं एक गुड स्ट्रोक चौकाराकरिता जाताना ह्यावेळेस पुढचा गोलंदाज जयदीप नावाचा गोलंदाज शिवतेज संघाकडून पुढचे षटक टाकण्याकरिता खास करून दुसरे षटक टाकण्यासाठी तो सज्ज होईल फील्डिंग साइड जर पाहिली ना तर पॉवर प्ले अजूनही कायम आहे दुसरे षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय फक्त 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती ह्यावेळेस आपण पाहतोय त्यामध्ये एक जर पाहिला ना तर डीप लॉंग ऑन रिजन ला आहे दुसरा खेळाडू जर पाहिला तर मिड विकेट बाउंड्री लाईन वरती आहे असे 2 सीमारेषेवरती असलेले फिल्डर आपण पाहतोय गोलंदाज जयदीप या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्यासाठी षटक क्रमांक 2 ह्या षटकातला चेंडू गुड बॉल पीस आहे गोलंदाजाकडे जरूर इथे बीट केलाय फलंदाजाला चांगला चेंडू 1 धावीवरती राजेश नॉट आउट आहे चांगली इनिंग्स करावी लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल 59 धावीचं तब्बल लक्ष्य त्यांच्या समोर आहे जर सामना जिंकायचा असेल ना एक चांगली साजेदारी करणं देखील गरजेचं आहे परंतु दुसऱ्या बाजूने शिवतेज संघाला देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर मात्र पुढचा चेंडू ह्यावेळेस जरूरावर पिच सुरेख फटका रडार मध्ये चेंडू होता उडवलाय 6 धावेसाठी षटकार आलाय गुड शॉट चांगला फटका जबरदस्त स्ट्रोक एक चेंडू डॉट आला परंतु त्यानंतर काही कमालीचा फटका चेंडू देखील थोडासा कूलर लेन ओव्हर पिच चेंडू आपण पाहिला रडार मध्ये चेंडू होता ह्या चेंडूला उडवलंय षटकाराकरिता 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आतापर्यंत दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला टाकून झालाय तिसरा चेंडू जयदीप घेऊन येताना पुन्हा एकदा समोर त्याच्या मात्र राजेश नावाचा एक चांगला फलंदाज ह्यावेळेस चेंडू हवेत फसवलं गेलंय राजेशला स्लोअर वनचा चेंडू आमचा चेंडू त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चांगल्या लेंथ वरती टाकलाय आणि ते मात्र बाद होताना आपण पाहतो मिस्टर राजेश 7 ह्या धावसंख्येवरती वैयक्तिक परंतु टीमचा स्कोर 17 गडी बाद झालेत आतापर्यंत 2-3 चेंडू दुसऱ्या षटकातले जरूर टाकले गेलेत मुरबाड संघ आला असेल तर प्लीज तुम्हाला विनंती आहे की आपण यायचं आहे मुरबाड सोनारपाडा ह्या संघाला विनंती आहे आपला प्रतिनिधी किंवा कर्णधार आला असेल तर प्लीज यायचंय कारण तुमची मॅच साईसावली बोट ह्या संघाविरोधात आहे साईसावली बोट ऑलरेडी उपस्थित आहे ह्या ठिकाणी स्कोर बोर्ड ह्या ठिकाणी 17 ह्या धावसंख्येवरती आहे विकेट जरूर गेल्यात महत्वाच्या 2 विकेट नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहूया संतोष ज्यांनी अंतिम षटक देखील टाकलं होतं चांगली गोलंदाजी केली होती डावखुर आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज झालाय ऑन स्ट्राईकला आतापर्यंत जयदीप चांगली गोलंदाजी पुढचा चेंडू ह्या षटकातला नेक्स्ट बॉल आखो टप्प्याचा घ्यावेळेस वाईट बॉल आहे कारण उंची जास्त आपण पाहिली गेली पहिला बाउन्सर देखील ह्या षटकातला आपण पाहिला गेला वॉर्निंग देखील या ठिकाणी गोलंदाजाला प्राप्त केली गेली कारण गोलंदाजाकडे आता मात्र पुन्हा एकदा ह्या प्रकारचा चेंडू टाकणं थोडस त्याच्यासाठी मात्र बंद झालंय कारण धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 18 ह्या धावसंख्येवरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ह्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज
फुलटॉस चेंडू ऑन साइडला जरूर चांगला फटका घे, परंतु पुन्हा एकदा फिल्डर मात्र तैनात. बोर्डी लाईन वरती एकच धाव घेईल. तब्बल स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली तर 19 ह्या आकड्यावरती जरूर आहे. एक चेंडू वाईट पडलाय, त्या कारणाने ह्या षटकातले चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत 4 टाकून झालेत. 2 चेंडू अजूनही घेणं आवश्यक आहे. रणगती ठीकठाक म्हणायला हरकत नाही, कारण आतापर्यंत 19 धावा मुसराणी संघाकडे आहेत. पुढचा चेंडू लॉर्ड फुलटॉस पुन्हा एकदा सरळ बॅटने केलं नाही जरूर, परंतु सर्कलला चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज धावेपासून वंचित राहिले जातील, कारण इथे डॉट बॉल आलाय. या षटकातला शेवटचा चेंडू 19 धावा स्कोरबोर्डला जरूर आहेत. 59 धावांचे लक्ष्य आहे. एक मोठा टोटल आपण पाहतोय ऑन टू द बोर्ड. इथे मात्र हलकासा प्रेशर जरूर म्हणायला हरकत नाही. जरूर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा आतापर्यंत 19 लागल्या गेल्यात. अंतिमचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातला चेंडू टाकेल. एज लागते, पाहूया काय घडेल. यावेळेस मिस फिल्डिंग, चेंडू बाउंड्री लाईन कडे चाललाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या आसपास होताना 2 धावा घ्या बॉलवरती. षटक पूर्ण. तब्बल स्कोरबोर्ड 21 ही धावसंख्या 2 ओव्हर 2 गडी बाद झालेत. 21 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 18 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. हलकीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. 18 बॉल 38 धावेचं अजूनही लक्ष्य कायम आहे. एका बाजूने सिवतेज केली सपाडा, दुसऱ्या बाजूने मुसारणे हा संघ आहे. चंदा मात्र इथून 38 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करेल बॅटिंग ऑर्डरचा संघ, कारण मनोवैज्ञानिक दबाव इथे मात्र जरूर आहे. चेसिंग मैदान क्रमांक 1 वरती जर विचार केला ना तर चेसिंग थोडासा डिफरंट विषय आहे. बरेचसे संघ चांगले संघ देखील ह्या ग्राउंड वरती चेस करताना स्ट्रगल करून गेलेत. चांगलं बॅटिंग ऑर्डर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. शेवटच्या मॅच मध्ये प्रणित स्पोर्ट्स मनोर ह्या संघाला 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज होती आणि तो सामना जरूर जिंकला गेला होता. गुजरातच्या संघानं चांगल्या रीतीनं डिफेंड केल्या होत्या, त्या मात्र धावा शेवटच्या षटकामध्ये 12 धावा लागत असताना चांगली गोलंदाजी झाली होती आणि तो सामना मात्र अंतिमचा सामना कालच्या ग्रुपचा जरूर जिंकला गेला होता. वलसाड ह्या संघानं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत ह्या मैदानावरती आपण पाहिली गेली, मैदान क्रमांक 1 वरती. परंतु ह्या वेळेस पाहूया 18 चेंडू आणि धावेची गरज आहे 38. 18 बॉल 38 असं उरलेलं समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सिवतेज संघाकडून पुढचे षटक घेऊन येण्याकरिता करण हा गोलंदाजी मार्कवर येणारा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करेल का हा प्रश्न जरूर असेल. इथे गोलंदाजी सुद्धा चांगली करणं आवश्यक आहे, कारण मनोवैज्ञानिक दबाव म्हणायला हरकत नाही. ह्या षटकाचा पहिला चेंडू रॅन्डम ओव्हर द विकेटनं सरळ बॅटनं केलंय जरूर, परंतु सर्कल फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. रन आउटचा शिकार देखील होताना आणि इथे मात्र अजून एक गडी बाद होताना आपण पाहतोय. अडवी 11 मुसारणी हा संघ थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय. स्कोरबोर्ड 21 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले त्या संघाचे. चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण इथे मात्र एक साझेदारी करणं आवश्यक आहे. मित्रांनो, विचार केला ना तर चांगली पार्टनरशिप येणं आवश्यक आहे, क्योंकि क्रिकेट का खेल एक ऐसा खेल जिसको कहा जाता है ना, बिना साझेदारी के मुकाबले जितना मुश्किल होता है, पार्टनरशिप जरूरी है, भागीदारी जरूरी है. अच्छी तरीके से विकेट पर खड़े होना पड़ेगा, तभी आपको जीत मिल सकती है. तसं काही घडेल का हा प्रश्न अजूनही मैदानात आहे. स्कोरबोर्डची संख्या 21 ह्या आकड्यावरती आपण पाहतोय. 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डला जोडल्या गेल्या. पहिला चेंडू होता करणच्या गोलंदाजीमध्ये, पहिल्या चेंडूवरती रनआउटची शिकार. काय खूपसूरत क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, त्यानंतर रनआउटची शिकार देखील केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती जाताना ह्या षटकातला पुढचा चेंडू
लेफ्ट हँडर ह्या वेळेस ऑन स्ट्राईक ला आहे संतोष. एका धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. जरूर आताच क्रीज वरती आलाय परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 59 धावांचं तुम्हाला पाठलाग करायचा आहे. अजूनही बऱ्याच धावांपासून दूर 38 धावांची गरज. ह्या वेळेस पाहूया काय घडेल. ओ पुन्हा एकदा विकेटचं पतन घडलंय. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईन बाहेर जाईल परंतु पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनला हा झेल होताना आणि ह्या वेळेस देखील एक विकेटचं पतन. चौथा विकेट ह्या ठिकाणी बाद झालाय. स्कोरबोर्डची संख्या जरूर जैसे थे तशीच आहे कारण 21 ह्या धाव संख्येवरती आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. हो नेक्स्ट बॅटर मैदानात वेदांत. आता मात्र जाताना जिम्मेदारी बरं क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती एक चांगली मॅच आपण पाहतोय. 2 चांगले संघ तिकडे दुसऱ्या फेरीमध्ये जरूर खेळताना आपण पाहतोय. तो मैदान क्रमांक 1 वरती जाऊया. 21 धावा इथे जरूर झाल्यात. मुसारणे या संघाकडून 59 धावांचा तो पाठलाग करणारा संघ आहे. तिसरे षटक 2 चेंडू लगातार 2 गडी बाद झालेत. एक रनआउटच्या रूपानं एक झेल बाद ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत झालेत. कारण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अतिशय योग्य गोलंदाजी म्हणायला हरकत नाही ह्या षटकात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कॉलर लाईनचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. नो बॅटर्सने तो चेंडू खेळलाय जरूर परंतु एका धावेकरिता कारण चेंडू पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने आपण पाहिला गेला डीप मध्ये. मिड ऑन साइडला चेंडू जाताना एक धाव या ठिकाणी जोडली गेली. तब्बल 20 ही धाव संख्या स्कोरबोर्ड वरती 22 की धाव संख्या माफ करा. तब्बल 22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होताना काय गोलंदाजी ह्या षटकामध्ये झाली. खरं तर कौतुक असेल ह्या गोलंदाजाचं. प्रेशर मध्ये अतिशय योग्य गोलंदाजी करताना पुढचा चेंडू आउट ऑफ द स्टंप. एक पाऊल पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होत असताना ह्यावेळेस देखील डॉट चेंडू काढला गेलाय. 4 चेंडू खरं तर ह्या षटकात टाकलेत. एकच धाव खर्च केले गेले. करण नावाच्या हा गोलंदाजाने कमालीचे षटक टाकताना आपण पाहिले गेले. या गोलंदाजाला पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेस फुल टॉस. इथे पाहूया पुन्हा झेल होईल का. यस झेल झालाय. डीप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रात फिल्डर तैनात. अजून एक विकेटचं बदल. शिवतेज केलीचा पाडा. ह्या संघानं मात्र मॅच वरती पकड आपली मजबूत करून ठेवली कारण इथे मात्र 5 गडी बाद झालेत आणि फक्त 22 धावा स्कोरबोर्डला आतापर्यंत लागल्या गेल्यात. 59 धावेचं लक्ष्य आहे. तिसरं षटक आहे आणि चेंडू देखील 5 टाकून झालेत. म्हणजे प्रेशर मुसारणे संघावरती आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण इथे जरूर प्रेशर मोठं प्रेशर आलंय. खूप मोठं प्रेशर जरूर इथे आलेलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया स्कोरबोर्ड वरती 22 धावा. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय. कमबॅक होईल का अजूनही प्रश्न आहे मैदानात कारण चान्सेस अजूनही विचार केला ना तर मुसारणे संघाकडे आहेत. पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा जाताना आपण पाहतोय. मिड विकेट रिजनला डीप मध्ये चेंडू क्लीड झालाय. इथे मात्र एक धाव येईल. तब्बल स्कोरबोर्ड 23 ह्या धाव संख्येवरती येताना आपण पाहतोय. षटक देखील पूर्ण झालंय. 4-5 गडी बाद झालेत. खरं तर 23 ह्या धाव संख्येवरती 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पाहूया 12 चेंडू 36 धावा. प्रति षटक जवळजवळ 18 धावा काढणं आता मात्र आवश्यक आहे. तसं काही घडेल का कारण 12 चेंडू आणि 36 धावा चान्सेस तर आहेत परंतु मोठे फटके येणं आवश्यक आहे. तसं होईल का हा प्रश्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. ह्यावेळेस गोलंदाज जयदीप एक चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट न ह्यावेळेस खांद्याचा पुरापूर वापर करून टाकलेला हा चेंडू. वेग थोडासा जास्त चेंडूवरती डॉट चेंडू काढला गेलाय. आता मात्र 11 चेंडू आणि अजूनही विचार केला तर इथून पुढे 36 धावांची गरज आहे. प्रेशर कायम ठेवण्याचं काम गोलंदाजी अटॅकने केलं गेलंय.
अन्वी 11 मुसारणे संघावरती प्रेशर कायम आहे. पुढचा चेंडू ह्या वेळेस थोडासा मात्र मिस्टेक होताना पॉपिंग क्रीज मध्ये वापस गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती जाताना पाहिला गेलाय. ह्या ठिकाणी प्रेशर जरूर आहे परंतु मोठे फटके जर आले, एक दोन मोठे स्ट्रोक जर आले तर मात्र जरूर एक आशा पल्लवित होतील. तसं काही घडेल का हा प्रश्न जरूर मैदानाच्या आतमध्ये कायम आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयदीप आतापर्यंत खूप चांगलं षटक काही गोलंदाजी या मॅच मध्ये पाहिली गेली. पुन्हा एकदा डॉट काढलाय चेंडू, तेज तरार गतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी होताना स्कोर बोर्ड वरती 23 धावाच आहेत. लगातार 2 चेंडू इथे डॉट आलेत. 10 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण या मॅच मध्ये कायम स्वरूपी आहे. पाहूया 10 बॉल 36 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी होताना पाहतोय जयदीप ह्या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट, त्यावेळेस देखील बीट केलाय गोलंदाजाला. बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील इथे मात्र डॉट आलेला आपण पाहतोय. 3 लगातार चेंडू इथे डॉट, 3 चेंडू खरं तर डॉट आले. चांगली गोलंदाजी जयदीप कडून होताना 9 चेंडू आणि 36 धावा. पुढचा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा यावेळेस देखील बीट केलाय. इथे देखील डॉट बॉल आलाय. लगातार 4था चेंडू ही डॉट येताना पाहिला गेलाय. काय गोलंदाजी, जितनी भी तारीफ करी उतनी कम जिसको कहा जाता है. जयदीप नावाचा गोलंदाज शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाचा गोलंदाज आहे. दुसरं षटक त्याचं वैयक्तिक आहे. टीमचं 4थं षटक आहे आणि ते 4 चेंडू लगातार डॉट काढलेत. 5वा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा ह्या वेळेस विकेट घेईल का? यस, 5व्या चेंडूवर विकेट. पुन्हा एकदा निर्धाव षटक जाईल का? कारण कालच्या दिवसामध्ये एक गोलंदाज होता ज्यांनी निर्धाव षटक टाकलं होतं. आजच्या दिवशी आणि ह्या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक जाईल का हा प्रश्न आता नक्कीच निर्माण झालाय. कारण इथे एकच चेंडू शेष आहे आणि स्कोरबोर्ड वरती 23 धावा आपण पाहतोय. स्कोरबोर्ड जैसे ते तसाच स्कोरबोर्ड आहे. परंतु इथे पाहूया अंतिमचा चेंडू, जयदीप गोलंदाजी मार्क वरती. विकेट मेडन अवर जाईल का हा प्रश्न ह्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये विचारला जाणार आहे. अंतिमचा चेंडू या ठिकाणी ह्या 4थ्या षटकातला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अंतिम चेंडू टाकण्याकरिता अपील झालंय. आखिरकार ह्या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक गेलंय. तर इथे मात्र विकेट मेडनवर म्हणायला हरकत नाही. सुंदर गोलंदाजी जयदीप नावाच्या गोलंदाजाकडून. शिवतेज केलीचा पाडा वाडा तालुक्यातील हा संघ आणि उभरता युवा गोलंदाज जयदीपने निर्धाव षटक टाकलंय. अंतिम षटक हाताळण्यासाठी पाहूया कोण येईल शिवतेज संघाकडून. स्कोर 23 धावा आतापर्यंत कायम आहेत. अजूनही 36 धावांची गरज आहे. एक षटक शिल्लक आहे. परंतु पाहूया चमत्कार होईल का? कारण हे देखील विसरून चालणार नाही. टेनिस बॉल क्रिकेट आहे. अन्वी 11 मुसारणे संघ इथून सामना जिंकेल का हा प्रश्न अजूनही आहे मैदानात. छोटासा गोलंदाजी रडाप ह्या गोलंदाजाचा आपण पाहतोय. 6 बॉल 36 धावेची मॅच आहे. तो असं काही घडेल का? कारण गेल्या वर्षी सईराज धुडीपाडाच्या ग्राउंड वरती मी स्वतः पाहिलं होतं. 6 बॉलला 36 धावा चेस केल्या गेल्या होत्या. तो बॅट्समन आज ह्या ग्राउंड वरती देखील खेळला. जरूर डॉट बॉल. आता मात्र पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे नक्कीच सामना जर पाहिला ना शिवतेज केलीचा पाडा ह्या संघाकडे जाताना आपण पाहतोय. फक्त 5 चेंडू शेष आहेत. आता मात्र एक औपचारिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉल 36 धावा. आखो टप्प्याचा चेंडू इथे पुल केलाय. चांगला फटका आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. परंतु अजूनही जवळजवळ 30 धावा, 4 चेंडू आणि 30 धावा असं उरलेलं समीकरण आपण बघतोय. जरूर 29 धावा झाल्यात परंतु 30 धावा 4 चेंडू शेष आहेत आणि त्या 4 चेंडूवरती 30 धावांची अजूनही गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू
उडवलंय यावेळेस देखील कनेक्शन प्रॉपरली गुड टायमिंग बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय इथे 2 षटकार आपण पाहतोय 24 धावांची गरज 3 चेंडू आणि 24 धावा हो जरूर हलकासा अन्वी 11 मुसारडे संघ विचार करेल की या मॅच मध्ये चान्सेस होते जरूर चान्सेस म्हणायला हरकत नाही सामना जिंकण्याचे परंतु आता मात्र 3 चेंडू आणि 24 धावा पुढचा चेंडू या वेळेस देखील चांगला फटका आहे डीप मध्ये फिल्डर मात्र तैनात मिड ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय गुड फील्ड सिंगल धाव या ठिकाणी जोडली गेली आता मात्र धाव संख्या आपण पाहतो 36 ह्या आकड्यावरती आले म्हणजे अजूनही इथून पुढे जर पाहिल्या ना 23 धावांची आवश्यकता आहे फक्त 2 चेंडू आणि 23 धावा पुढचा चेंडू यावेळेस हलक्या हातानं चेंडूला डीप मध्ये केलं गेलं डीप कव्हरला यावेळेस 1 धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल 37 च्या आकड्यावरती परंतु 22 धावा अजूनही काढायची आहेत आणि चेंडू मात्र 1 शेष आहे हा सामना सेफतेज केलीचा पाडा ह्या संघाकडे जाताना यावेळेस अंतिम बॉल वरती चांगला फटका रडार मध्ये चेंडू चांगला फटका स्ट्रोक देखील चांगला षटकार आलाय परंतु हा सामना इथे मात्र विन ठरलेला संघ आपण पाहतोय शिवतेज केलीचा पाडा अभिनंदन विजेता संघाचं हारलेल्या मुसारडे संघाचं गोड कौतुक धन्यवाद सन्माननीय आदरणीय एक सामाजिक कार्यकर्ता कुठेही कोणत्याही मंचावरती सतत त्यांचं सहकार्य असतं आणि तोच या ठिकाणी मिलिंदजी महाकाळ यांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना सामाजिक क्षेत्रात ज्यांचं